राम राम. राम राम साहेब राम राम. मनोज पाटील, आपण आपल्या नारळाच्या बागेत आहोत. सर, थोडंसं आपलं परिचय द्या. माझं नाव मनीष साहेबराव हिंगोली, गाव कुरुंबा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तर हे नारळ बाग जी आपल्या समोर दिसते, हे हे बघा, हे बाग दाखवतो तुम्हाला. हे जे आपल्या समोर दिसते बाग, हा बरोबर. तर सर, याची लागवड कधी आहे? त्याला साहेब आता पुढच्या वर्षामध्ये 3 महिने होतात, 3 वर्ष होतात. पुढच्या महिन्यात 3 वर्ष, म्हणजे हा, जानेवारी 2026ला 3 वर्ष होतात, 3 वर्ष. बरोबर आहे. बरं बरं बरं, याला आपण काय केलंय? याला काय आहे, भूमंडल तर वापरले. बरं 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 पूर्ण भूमंडलवरच होतं आतापर्यंत. जवळपास 3 वर्ष होत आली, म्हणजे आपल्या 2 वर्षापासून हे 2 वर्षापासून वापरण्यात आलं. बरं बरं बरं. याच्यामध्ये भूमंडल हे सेंद्रिय आहे, पण याच्यात आपण रासायनिक वगैरे कधी वापरलंय का काही? रासायनिक काही नाही वापरले. ते भूमंडल पुरी होईना म्हणून उगी एखादं पोतं टाकायचं कोणतं तरी. बरं 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 उगी छटाकानं अर्धी छटाकानं खत टाकले साहेब, त्याच्यामध्ये टाकायची लागत लागली. बरं बरं त्याच्यामुळे थोडंफार मिसळ. बरं बरं. मला काय म्हणायचं, हा जी बाग आता तुम्हाला समोर दिसतो नारळाचा, बरोबर, हे तुम्हाला हे बघून कसं वाटते? बाग हे कसं डेव्हलप झालंय? तुमच्याबरोबर दुसरे असतील ना आणखीन बागा? 5 जणांचे येतात, त्याच्यामध्ये मी एकटाच वापरतो भूमंडळचे. बरं 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 अलग अलग वापरायचे. त्याची समजा एकाचही झाड नाही असं. बरं बरं त्याच्या सगळ्याचे हलकेच होतात. आपले जे हलके येतात त्याचे सगळ्यात भारीचे येतात. बरं. हे नारळाची व्हरायटी कोणती आहे? हे मलेशियन ग्रीन डार्क. मलेशियन ग्रीन डार्क आहे, 3 बरोबर. वर्षामध्ये लागल म्हणलं होतं ते. आपल्याला 2.5 वर्षामध्ये 2 झाडाला फुलोरा आलाय. बरं बरं बरं. 2 झाडाला फुलोरा आलाय. बरं. याच्यामध्ये तुम्हाला आणखीन इथं दिसते, तुम्हाला आंबा दिसतो. हे तुम्ही आंतरपीक म्हणून आंबा घेतलाय, हा, बरोबर. आंतरपीक म्हणून ह्या आंब्याला पण ट्रीटमेंट आहे ना भूमंडलची? हा, ते पण आहे. आंबा किती दिवसाचा आहे सर? याला आता 2 वर्ष होती. 2 वर्ष. 2 वर्षाच्या हिशोबाने चांगला आहे आंबा, नंबर एक सुधारणा वगैरे झाली. 2 वर्षांमध्ये बर. तुम्हाला हे भूमंडल शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, उत्तम शेती, कमी खर्चात फायदेशीर शेती, हे जे तुम्ही वापरता, तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते? प्रतिक्रिया द्या आम्हाला तुम्ही. भूमंडल खत म्हणजे साहेब आम्हाला फसवाफसीमध्ये टाक्का वाटणं गेलं कोणाचंच. भूमंडल जर तुम्ही आणलं, हा, ते शेतकऱ्यासाठी जादूच आहे. जादू आहे. जादू. जादू 15 दिवस लईत लई 21-22 दिवसामध्ये नारळानं रिझल्ट देऊ नाही की नारळानं रिझल्ट दिलता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 300 झाडाला टाकलं होतं. आपली झाडं 1000, आम्ही 300 झाडाला वापरलं होतं. बर. बरोबर. 3 फुटाचा फरक पडा होता. 3 बरं बरं. 21 दिवस. मला एक म्हणायचं आहे, हा तंत्रज्ञान, भूमंडल तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी वापरलं तर सगळ्यांना याचा निश्चित फायदा होऊ शकतो. 100% होऊ शकतो. 100% होऊ शकतो. त्याने जर आतापर्यंत जर वापर नसलं तर त्याने वापरून पाहावं. बरं बरं. लय वापरायचं, थोडं वापरावं. 20 दिवसामध्ये रिझल्ट येतात. रिझल्ट असा आहे की जादूच. म्हणजे तुम्ही आंब्याला वापरलं, हा आंबा दिसतो आणि हा नारळ दिसतो तुम्हाला, बरोबर. वापरलं. बरं बरं बरं. आणि दुसरं कोण्या पिकाला वापरलं? सगळ्याच पिकाला तुमच्या साहेब त्याचं कोणतेच सोडायचं काम नाही. कोणत्याही पीक आता नवीन घेताना येईन, काय करायचं नाही बघा. आपलं 5 एकर आहे काय, तर एकर भरायलाच वापरावं. बरं बरं बरं. त्याचा रिझल्ट पाहावं. नंतर हे फसवणूक केल्यामुळे कोणी त्याच्यावर भरोसा कोणत्याच त्याच्यावर करणं झालं साहेब. पण भूमंडलवर भरोसा तुम्हाला आहे? भरोसा आहे. करणारा नाही बी असं ताबडतोब म्हणल्यानं बी करणं, म्हणजे एखाद्या 2 एकरला करून पहा. असं 100% हेच आहे, करून पहावं त्यानं. ठीक आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. पुढे आला तरी धन्यवाद धन्यवाद. हा जे बाग आम्ही बघतोय नारळाचा, हे उद्या जानेवारी 2026ला 3 वर्ष होत आहेत आणि एकदम नैसर्गिक आणि सुंदर बाग आहे. बघायचं, बुंदा वगैरे एकदम चांगला आहे आणि याची वाढ वगैरे खूप सुंदर आहे. कलर वगैरे चांगला आहे. आणि हा नारळ आणि याच्यासोबत हा आंबा आहे, 2-2.5 वर्षाचा आंबा पण. तर 1000 झाड नारळ आणि यांचं 1200 झाड आंबा आहे आणि खूप सुंदर बाग आहे. आणि हा पूर्ण त्यांनी सेंद्रिय केलेला आहे. भूमंडल शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, उत्तम शेती, कमी खर्चात फायदेशीर शेती, अशी म्हण आहे. त्या हिशोबाने खूप सुंदर बाग आहे. आणि हीच प्रेरणा शेतकऱ्यांनी जर घेतली तर शेतकऱ्यांचा फायदा होतो. बाकीचे खर्च कमी होऊन उत्पादन जास्त मिळतो आणि जमिनीचा पोत सुधारतो. अशा प्रकारचे हे भूमंडल शेती तंत्रज्ञान आहे. धन्यवाद. नमस्कार.